कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोणाशी भांडू नको स्कूलमध्ये, ओके? टीचर काय शिकवतात त्याकडे लक्ष दे, ओके? आणि मित्र बनवण्याचा प्रयत्न कर, सगळ्यांची स्वतःहून बोल, हा? ओके? अरे थांब, तू पण सांग ना मला की आई कोणाशी भांडू नको, स्वतःची काळजी घे, नीट राहा, बोल ना। बनी, बनी, बाळांनो, नीट अभ्यास करा, ओके? आणि बनी दादाकडे थोडं लक्ष द्या। बाय। चला, आईला पण बाय बोला। बाबा, तुला आम्ही किती वेळा सांगितलं की ती आमची आई नाहीये, उगाच आई आई म्हणू नकोस। तुम्ही मुलींना आई म्हणायला फोर्स नका करत। अहो, काय झालं तुम्हाला? एवढे का चिडलात माझ्यावर? काही काही बोलतच नाही आहात तुम्ही। माझं काही चुकलंय का? प्लीज सीट बदलावा तुम्ही। अरे बाब्या, हाँ ये रेस्टोरेंट है ना? हो भाई, चल बघूया। अरे बाब्या, हाँ कोण भेटणार आहे? तर एक म्हातारा होता, तो आज येणार आहे आपल्याला भेटायला। म्हातारा? हाँ। तुला कसं माहिती रे म्हातारा म्हणे? तू जास्त शानपट्टी करू नका, आधीच बोलतो। तू जास्त शहाणा समजू नको स्वतःला। काय? ए, तू जास्त शहाणा समजतोय। ए गपरा, ए गबारे, हे पुढे काय बोललं ते सांगशील का? भाई म्हातारा बोलला की प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर करायची आहे, तर त्याचा पोरगा आहे ना तो करून देत नाही। आणि आपल्यासाठी तर भाई 5-10 मिनिटातच काम आहे। हा चला। कुंदा, नुसत्या झोपा काढत बसू नकोस हा? मी कुठे झोपा काढते? मी ऑन ड्युटी 24 तास काम करत असते। गप्प बस, ऑन ड्युटी 4 तास झोपा काढत असतेस। आणि ऐक, खिचडी लावून ठेवशील ना? हा। तुरीची डाळ वापरू नकोस ना, रात्री यांना पचत नाही, गॅसेस होतात। सांग सांग सांगून टाक सगळं, काही वाळवणं भिजवणं असेल तर तेही सांगून टाक। पण चिडताय कशाला एवढे? अरे चिडू नको तर काय करू? लवकर जायचं असेल ना तर नेमका उशीर करतेस, प्रत्येक महत्वाच्या कामासाठी तू उशीरच करतेस। एक मिनिट, तुम्ही दोघं कुठे चालले? अगं आम्ही दोघं ना, सांग 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 ना। तू बघत काय उभी राहिल्यास इथे? जा काम कर जा। अगं सांग ना, सांग तिला। मी भाईला फोन करून कळवतो आम्हाला उशीर होतोय म्हणून। ते हळू बोला ना, तिला माहितीये का? सांगितलंय का आपण तिला कुठे चाललो होते? हळू बोला ना। मी एकटा निघून जाईल ना, आधीच सांगतो तुला। बसू आणि बनी तिकडे गेल्यापासून ना तुम्ही खूप चिडके झालात। माहितीये माहितीये, चल लवकर, आता उशीर होता आपल्याला। येतो का कुंदा? या लवकर या। अहो प्लीज बोला ना माझ्याशी, काही चुकलंय का माझं? तुम्ही माझ्याशी बोललं नाही तर मला कसं कळणार आहे? प्लीज बोला। सकाळी तुम्ही काहीच बोलला नाही, आपण घरून निघालो तेव्हाही काही बोलला नाही। मी बनीच्या फीसचे पैसे तुम्हाला रिटर्न केले म्हणून चिडलात का? अहो पण ते मी बनीच्या फीससाठी जमा केले होते। वसुंधरा प्लीज, या अशा विषयांवरती मला गाडी चालवताना बोलायला आवडत नाही। इथे
जवळच एक कॅफे आहे, तिथे जाऊन आरामात बसून बोलूया. ओके. काय भारी होता तुम्ही. कोण आहेस तू? ही आमची जागा आहे, तू इथं बसायचं नाही. मी चिनू मनूचा बाबा आहे. चिनू मनू? अरे शाळेत काय चिनू मनू बोलतोयस? चिन्मय मनमय हा खरंच तुमचा भाऊ आहे? हा, काही पण बोलतो हा. काही पण बोलत नाहीये मी. आमच्या आई बाबांचे लग्न झाले ना. ती पण गप्प बस ना. खोट बोलू नका. गोलू मोलू भाऊ तुमचा आहे. भाऊ नाही तर मृण्मय, तुला याचं नाव कसं माहिती? तू मला चिनू मनू का म्हणतोय? पण तू इथे का मला चिनू मनू म्हणतोयस? चिनू मनू, चिनू मनू, चिनू मनू. बस ना, अरे बस ना प्लीज बस. नाव काय तुझं? म्हणजे मला माझ्या आईच्या शाळेत आणि माझ्या घरी मला बनीच बोलतात. अरे हा बनी कसला? हा तर रॅबिट आहे. ए बनी, तू आमचा मोठा भाऊ आहेस ना, मग आम्हाला पण टिफिन शेअर कर ना तुझा. चिनू मनू, माझं सगळं डब्बा संपलंय आणि तुम्ही माझ्या बहिणी आहात ना. तुम्ही मला टिफिन शेअर कराल ना? ए नाही, आमच्या आजीला आवडत नाही डब्बा शेअर केलेला. तुला तर देईल. सॉरी, ह्याच्यामुळे आपलं बोलणं अर्धवट राहिलं. हाऊ त्यात सॉरी काय? इनफॅक्ट आय एम सॉरी. मी सकाळपासून तुमच्याशी नीट बोलत नव्हतं, पण आपलं बोलणं अर्धवट झालं नाही. ॲक्च्युली मलाच वाटतं की मी थोडं जास्त बोलून गेलो. सॉरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.